शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। शेतकऱ्यांना कांदा अनुदानासंदर्भातील महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर आपल्या माझा शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून तुमच्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे। जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीन बघू शकता, कांदा अनुदानासंदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे। स्क्रीनवर तुम्ही अत्यंत महत्त्वाचे अपडेट असल्याकारणाने शेवटपर्यंत नक्कीच बघावी विनंती। कांदा अनुदानापासून 12,947 शेतकरी वंचित, आचारसंहितेपूर्वी तत्परतेने देण्याची कांदा उत्पादक संघटनेची मागणी। बघू शकता शेतकऱ्यांना, दोड या एकंदरीत नाशिक जिल्ह्यातून महत्त्वाची बातमी आहे। 1.5 वर्षापूर्वी कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये कांदा अनुदान जाहीर केले होते। 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये व एका शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 200 क्विंटलपर्यंत अनुदान देण्याचे राज्य सरकारने घोषित केले। कांदा अनुदान मिळवण्यासाठी जे कांदा उत्पादक शेतकरी पात्र होते त्यापैकी नाशिकसह 7 जिल्ह्यातील 12,947 कोटी 12,947 शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित आहेत। अनुदानाची ही संपूर्ण रक्कम विधानसभा निवडणुकीपूर्वीच या ठिकाणी जी काही रक्कम आहे ती विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांनी केली आहे। या सहकार व पणन विभागाकडे या ठिकाणी ही मागणी करण्यात आलेली आहे। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल। व्हिडिओची माहिती पूर्ण कांदा बाजाराचा अपडेट तोपर्यंत इथेच थांबतोय। जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि एकर कमी बँक खात्यात जमा करा अशी मागणी या ठिकाणी शेतकरी बांधवांची आहे। धन्यवाद। लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा। जय महाराष्ट्र, जय श्रीराम। भेटूया पुढील, तोपर्यंत थांबतोय। जय महाराष्ट्र।